नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं सूरज मुलानी ब्लॉग या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आत्ता आपण आलेलो आहे इंदापूरमधील जे मच्छी मार्केट आहे. तर या ठिकाणी आपण आलेलो आहे. तर तुम्हाला मी मच्छी मार्केटची पूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. मच्छी वगैरे काय रेट असतात हे सगळे मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहेत. तर तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका मित्रांनो. मार्केटच्या आतमध्ये आता आपण प्रवेश केल्यानंतर हे अशा प्रकारे कॅरेट वगैरे आहेत. हे जे कॅरेट जे आहेत ते खरेदी झालेला माल आहे आणि हे जे पिशव्यामध्ये जो माल दिसतोय आपल्याला मच्छी जी दिसते ती जी मासेमारी करणारे जी लोक असतात त्यांनी ते मासे धरून आणलेले आहेत आणि ते इथं मार्केटमध्ये वजन वगैरे करून ते विक्रीसाठी किंवा निलावासाठी उपलब्ध आहेत. तर हे जे आहेत ते वजन करून विकलेले मासे आहेत. इंदापूर शहराच्या जवळच असलेल्या उजनी धरणामुळे या ठिकाणी भरपूर प्रमाणात मासे येतात. इंदापूर बाजार समिती अंतर्गत बिगवन येथे पण उपबाजार समिती आहे. उजनी जलाशयाच्या परिसरात मोठमोठ्या प्रमाणात मासेमारी चालते, त्यामुळे ते विविध प्रकारचे मोठे मोठे मासे इथं उपलब्ध असतात. इथं जास्त प्रमाणात जर बघितलं तर चिलापी मासा जो आहे तो जास्त प्रमाणात या उजनी धरणात आढळतो. या धरणामध्ये मित्रांनो म्हणजे हे जे मच्छी मार्केट आहे इथं विक्रीसाठी प्रमुख जो मासा आहे तो चिलापी मासा आहे. त्याच्यानंतर इथं राहू, कटला, मृगल, वाम, गुगळी, शिंगटा, चालट, सायपरनस आणि कानस, चोच, कोळंबी, झिंगा, आंबळी, बोधवा, सिलन अशा प्रकारचे वेगवेगळे मासे आहेत. रूपचंद, हैदराबाद तो पण मासा इथं भेटतो. वाम, सुरमई, पापलेट, बोंबील, मांगूर, भाती, खेकडा हे सगळे मासे ह्या मच्छी मार्केटमध्ये आपल्याला बघायला भेटतात. आता आपल्याला समोर फक्त एक 7 ते 8च जाती बघताय तुम्ही. आता ही समोरची जी बघताय ती चिलापी आहे आणि इकडच्या साईडला तो आहे तो राहू जातीचं पण इथं आहे. कटला, राहू किंवा इथं जे मरळ आहे ते पण मासा आपल्याला इथं बघायला भेटतोय समोरच. हा जो आहे तो गोडवा म्हणतात याला. अजून वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे नाव आहेत ह्या माशांना. इथं चिलापी आणि ही जी आहे ती गुगळी मासा आहे. तर अशा प्रकारे हे कॅरेटमध्ये भरलेले आहेत, म्हणजे हे पूर्ण एक्सपोर्टला निघालेले आहेत मासे. 20 ते 25 प्रकारचे मासे इथं विक्रीसाठी उपलब्ध आहेत. प्रति किलो 10 रुपये ते 100 किलो एवढा दर इथं माशांना मिळतो. श्रावण महिन्यात कमी दर असतो आणि दिवाळीनंतर दर वाढण्यास सुरुवात होते. वार्षिक उत्पन्न सुमारे 20 ते 25 कोटी रुपयाची उलाढाल आहे या मच्छी मार्केटची. तर मित्रांनो, आता तुम्ही जो हा मासा बघताय तो कटला जातीचा मासा आहे. हा 7 किलो भरतोय हा मासा. 7 किलो वजनाचा हा मासा आहे. तर तुम्ही बघू शकताय. ठीक आहे. धरून आणलेले ₹10 आणि ही कसा ही वकल म्हणजे किती किलो टोटल एवढा सगळा कसा असा मग सुट्टा म्हणलं तर 60-55 म्हणजे आता ह्यात पण साईज सॉर्टिंग करणार कधी म्हणजे आता ह्यातलं मोठं साईडला करणार आणि त्याचा वेगळा रेट. हा 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 एल मध्ये किती आणि दुसरं किती एल 200-250 ग्रॅम आणि 100 ग्रॅमच्या ₹10. हिला काय म्हणायचं डबल एल म्हणजे एल डबल एल 100 ग्रॅम झाली. हा 100 ग्रॅमची फुले आहे का 200 35-30 पर्यंत चालली. एल डबल एल आणि काय एल डबल एल मीडियम कपडा 1 किलो 3% आहे ती बीच डबल बी कपडा नंतर मीडियम कपडा 300-400 ग्रॅम मीडियम कपडा. आणि या मोठ्या कटला मच्छी कसा विषय असतो
मोठा कटला जे 5 किलो साईज आहे 4 किलो. पावसाळ्यात धरणाला अधिक पाणी असल्यामुळे माशाची उपलब्धता आहे, हे जे मच्छी मार्केट आहे तर कमी असते आणि पाण्याची पातळी जशी जशी कमी होत जाते, म्हणजे जसा जसा उन्हाळा येत जातो तसं माशाची जी उपलब्धता आहे ती वाढत जाते इथं. हा जो मच्छी मार्केटचा जो व्हिडिओ आहे इंदापूरचा, तर तुम्हाला कसा वाटला मित्रांनो हे मला तुम्ही कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो.